आशिष देशमुखांनी नागपुरात भर सभेमध्ये वादग्रस्त विधान केलंय. जास्त वळवळ केल्यास फडकून टाकू असा इशाराच त्यांनी दिलेला आहे काँग्रेसला. दरम्यान त्यांच्या या धमकीनंतर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता विरोधकांनी केली आहे. काय म्हणताय विराज भाऊ, त्या सर्जाला सांगून द्या, त्याला फलकून टाकील सर्जा तुले अर्धा. तुमचेच बगल बच्चे कापून काढून फडकून काढून गप्पा करतात, तसे ते तोंडात भरलेले, त्यांच्यात तेवढा दम नाहीये. आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस साहेबांना अडचणीत आणत आहात, याचं भान ठेवलं पाहिजे. नागपूरच्या कळमेश्वरातील प्रचार सभेत भाजपा आमदार आशिष देशमुखांनी थेट फडकून टाकण्याची धमकी दिली आहे. नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात आशिष देशमुखांनी काँग्रेसला हा धमकीवजा इशारा दिलाय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच आशिष देशमुखांनी ही धमकी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी भाजपचा प्रचार का करतो म्हणून एकाला मारहाण केली होती. दरम्यान यानंतर आशिष देशमुखांनी संबंधित नगरसेवकाला धमकी दिल्याची चर्चा आहे. काय म्हणताय विराज भाऊ, त्या सर्जाला सांगून द्या, त्याला फलकून टाकील सर्जा तुले अर्धा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली तर फडकून टाकू तुले अर्धा. या कळमेश्वराची संस्कृती बिघडवण्याचं काम काँग्रेसवाल्यांना बिलकुल करण्याची गरज नाही. इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात. ही संस्कृती, ही प्रेमाची वास्तू त्यानिमित्ताने टिकली पाहिजे. तुमचेच बगल बच्चे कापून काढून फडकून काढून गप्पा करतात, तसे ते तोंडात भरलेले, त्यांच्यात तेवढा दम नाहीये. पण अशा पद्धतीनं तुमचे आमदार धमक्या देतात. जर दुसऱ्यांनी असं कापून काढू म्हणलं तर तुम्ही काय कराल? समजा मी म्हटलं की उद्या आपण यांना कापून काढू, चला आशिष देशमुखांना कापून काढू असं मी म्हटलं, समजा आशिष देशमुखांनी अशी धमकी दिली असेल तर लगेच माझ्यावर गुन्हा दाखल होईल. आणि म्हणून आशिष देशमुखावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आशिष देशमुखांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सत्ताधारी नेत्यांनीही कान टोचले आहेत. आशिष देशमुखांच्या विधानामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील याचं भान ठेवलं पाहिजे असं म्हणत शिरसाटांनीही आशिष देशमुखांना सुनावलंय. आशिष देशमुखांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत. त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका. त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांना करू द्या. आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस साहेबांना अडचणीत आणत आहात, याचं भान ठेवलं पाहिजे. आशिष देशमुखांच्या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय. विरोधकांनी आशिष देशमुखांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. सत्तेचा माज आल्याचं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडेंनी देखील आशिष देशमुखांचा समाचार घेतलाय. भाजपचे आमदार आशिष देशमुख हे बावनकुळेंच्या समोरच विरोधकांना धमक्या देत आहेत. माज, दुसरं काही नाही. हा सत्तेचा असलेला माज आहे आणि तो माज भारतीय जनता पक्षाचा सगळ्यांना दिसतोय. आशिष देशमुखांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. महसूल मंत्री बावनकुळेंच्या समोरच वक्तव्य केल्यानं बावनकुळे यांनी त्यांना का रोखलं नाही असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. तसंच आशिष देशमुखांवर कारवाई करण्याची ही मागणी आता विरोधकांकडून होतीये. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.